ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार। खरे जातीयवादी जरांगे कायम सत्तेत राहिलेल्या मराठ्यांना ओबीसींची वेदना कशी समजणार? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांच्या विरोधात हल्लाबोल। पुढे येऊन बाजू मांडा नाहीतर तुमचा कार्यक्रम होईल। जरांगे पाटलांचं मराठा नेत्यांना आवाहन। 13 तारखेपर्यंत वाट बघतो, नंतर सगळ्यांना बघतो, जरांगे पाटलांचा इशारा। हाकेंना भुजबळांनी उभं केलं। जरांगेंचा आरोप, तर तुमचा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेल। छगन भुजबळांचं नाव न घेता जरांगेंना थेट इशारा। राजकीय कारकीर्द संपवणारा तू कोण? लक्ष्मण हाकेंकडून जरांगेंचा एकेरी भाषेत उल्लेख। जरांगेंची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर जोरदार टीका। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाचे वेध। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संतोष बांगर यांनाही हवंय मंत्रिपद। महाविकास आघाडीची एकी व्हावी म्हणून 2 पावलं मागे आलो। लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। निवडणूक आल्या की काही पक्ष पब्लिसिटी स्टंट करतात। सुपारीबाज पक्षांबाबत काही बोलणार नाही। आदित्य ठाकरेंची अमित ठाकरे यांच्यावर टीका। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून अटल सेतूची पाहणी। पटोलेंनी घेतली लोकशाहीच्या बातमीची दखल। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे सरदार, पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल। आमदार बच्चू कडूंना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक। बच्चू कडूंना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा। गोंदियामध्ये भाजपला मोठा झटका। माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। अमरावतीचे पोलीस आयुक्तांनी केली भावी पोलिसांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था। भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मानले पोलीस विभागाचे आभार। 27 गावातील नागरिकांना 2016-17 नुसार मालमत्ता कराची बेले मिळणार। खासदार श्रीकांत शिंदेंमुळे न्याय मिळाल्याची माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली। कोल्हापूरच्या दक्षिणेच्या नद्या प्रदूषित होण्यास सुरुवात। प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन। काँग्रेसचं शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन। जळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव या मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं महायुती सरकारच्या विरोधात जुन्या बस स्थानकासमोर चिखलफेक आंदोलन। सरकारच्या प्रतिकात्मक फोटोला चिखल मारत केलं आंदोलन। पैठणमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ पाचोड बंदची हाक। व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवत पाचोडा बंदला दिला प्रतिसाद। हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन। विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। यवतमाळमध्ये विद्युत दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। पिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने पिकं वाळून जाण्याची शक्यता। सोलापुरात गाढवांचा पोळा साजरा। बैलाप्रमाणे रंगवून गाढवांची गावातून काढली मिरवणूक। इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसणार नसल्याची माहिती। सोनाली बेंद्रेच्या ऐवजी अभिनेत्री करिश्मा कपूर ही परीक्षक दिसणार। मुंजा चित्रपटाची पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई। चित्रपट रिलीज झाल्याच्या 14 दिवसानंतर देखील मुंजाची जोरदार कमाई सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।